उद्धव ठाकरेंचा फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा सुरू आहे। आज उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघामध्ये सभा घेतली। या सभेतून ठाकरेंनी बंडखोरांवरती घणाघात केलाय। यावेळी त्यांनी संजय देशमुखांची जुनी ऑडिओ क्लिप देखील ऐकवली, तर पुन्हा यवतमाळमध्ये शिवसेनेचा खासदार निवडून आणणार अशी गर्जना केली आहे। फुटलेल्या खासदारांना दिसतील तिथे जाब विचारा असा संदेश देखील कार्यकर्त्यांना त्यांनी दिलाय। ही परिस्थिती आता बदलायला पाहिजे। हा गद्दार जिथे सापडेल तिकडे तुम्ही त्याला जा विचारलं पाहिजेस, मी तुला निवडून आणलेस का, तू माझ्याशी गद्दारी केलीस, मी माझ्या रक्ताचं पाणी केले, मी माझं रक्त आटवलेलं आहे, समोरनं पैसे अरे आता तुला मिळतायत, त्यावेळेला मला सुद्धा जर पैसे मिळाले असते तर मी सुद्धा तुला पाडू शकलो असतो, पण मी भगव्याला आणि शिवरायाच्या निष्ठेला जागलो म्हणून तू खासदार झालाय। तुला काडीची किंमत नव्हती, तू बोल तू गद्दारी का केलीस। पुढचे 3 वर्ष हा कार्यक्रम तुम्हाला करावा लागेल। आहे हिंमत तुमच्यामध्ये? मग आजपासून कामाला लागला पाहिजे पुढचा खासदार हा पुन्हा एकदा आपल्या भगव्याचा कट्टर शिवसेनेचा। शिवसेना एकच, गद्दार सेना म्हणजे शिवसेना नाही। कोणी उपरा आला आणि कोणाचंही नाव कोणाला दिलं आम्ही मानायला तयार नाही, उपऱ्याला मानायला तयार नाही। शिवसेना फक्त एकच, भगवा फक्त एकच, आणि त्या भगव्याचा शिवसेनेचाच खासदार 2 वर्षांनी 3 वर्षांनी, कारण हिंमत तर होणार नाही राजीनामा देण्याची। जेव्हा केव्हा निवडणूक होईल तेव्हा परत आपला खासदार निवडून आणण्यासाठी आजपासून तयारीला लागा। आहे तयारी? जरा जोरात सांगताय? नाही, एवढा जोर आला पाहिजे की छप्पर उडाला पाहिजे, दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे हा आवाज। बोला एकदा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।